पाटील आमच्यासोबत एक युवा समालोचक विशाल पाटील जॉईंड आहेत. वेलकम भाऊ पाटील. तर सामन्याला सुरुवात. भरत पाटील आणि संतोष जोशी. पहिल्या चेंडूवर हा प्रहार हवेत आहे. फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय जेल. परतीचा परवास इथे मात्र करताना पहिल्या चेंडूवर पहिला धक्का बसलाय पिंपळगड टीमला. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करतोय अनिल आणि संतोष जोशीला मात्र खातं उघडता आलं नाही. क्रमांक 3 वर नंदू पाटील धडाकेबाज बॅटर. उच्च कोटीची बॅटिंग करणारा हा बॅटर संघ अडचणीत आलाय. पहिल्या चेंडूवर जेव्हा तुम्हाला धक्का बसतोय थोडासा मानसिक दबाव येणाऱ्या क्रमांक 3 वरच्या बॅटरवर राहतोय. दरम्यान शुभ आगमन होताना पाहतोय पण अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ टीमचे कोच आदरणीय किशन ठाकरे साहेबांचं वेलकम स्वागत आहे आपलं. कोचिंग अप्रतिम आहे पण टीमच्या प्रत्येक खेळाडूचं प्रदर्शन तेवढं खास नाही आहे. आणि त्रिमूर्ती चांगला चेंडू होता. आडो बॅटने टर्न केले. नंदू याने आल्या पावली मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना खातं उघडतोय. फंबलिंग पाहायला मिळालं. धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट. कारिवली टीमचं आगमन झालं असेल तर आपण व्यासपीठावर यायचंय. आणि प्रत्येक वेळी आम्ही सांगतो आमच्या तिन्ही पंचाला की तिसऱ्या पंचाची आपण सुद्धा मागणी करू नका. जे आहे ते ऑनलाईन मैदानामध्येच आपण निर्णय द्यायचे आहे. थेट प्रेक्षेपण BTC लाईव्ह प्रोप्रायटर रोहन तरे आणि एक चांगलं थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण. क्लीन स्वच्छ बॅक टू द बॉलर. हा फटका पाहतोय आपण. इथं मात्र धोका निर्माण झालाय. परतीचा प्रवास करावा लागेल का हे बघा. 40+ ने हे सातत्याने घडते भाऊ पाटील. ज्या बॅटरला बाद करायचं नाहीये दुसऱ्या बॅटरला बाद करण्याची नाही मग त्या बॅटरची किंमत कमी होते. मग तो बॅटर घणाघाती बॅटिंग करून जातोय. पहिल्या सामन्याचा विचार जर केला पायगाव टीमवाल्याने जर सचिनला बाद केलं असतं षटकार गेला नसता. एक चेंडूवर तब्बल धावा राहिल्या असत्या ते 7 आणि चेसिंग कंपल्सरी आहे. काय क्लास ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्ह. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र वाईट इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा खणखणीत चौकार. संख्या 6 एक गाणं आठवलंय मला भाऊ पाटीलला पाहून. या चेंडूवर चर्चा होणार आहे. गाणं खूप चांगलं आहे मनाला टोचणारा नाही आहे. नो डाऊट 40+ संघटनेच्या माध्यमातून 10 वर्षात बरेचशा काही टुर्नामेंट कव्हरेज केलं. एवढं मोठं प्रेम मिळालं प्रत्येक टीमच्या माध्यमातून. यश पात्र हा उगचा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक पोचू शकणार नाहीये. नंदू मात्र चांगली बॅटिंग करतोय. अतिशय वेगात शिव मुठीत घेऊन धावला होता दुसऱ्या धावेसाठी. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 8. तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या कलवर जाऊ नका. ते गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. काले होतो क्या हुआ लेकिन दिलवाले है. असे मनाचे दिलवाला असा व्यक्तिमत्व पाहतोय आपण. तर आमचे आणि आता मात्र आमचे मायबाप क्रिकेट रसिक आहेत. आपण जर षटकार चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर तो जेलमध्ये कन्वर्ट जर गेला तर 200 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल कबीर ठाकरे साहेब यांच्याकडून. आणि अंतिम सामन्यासाठी हात पुरस्कार 500 रुपये. दिल खोल दिया है. अतिशय जबरदस्त
हा सामना पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली धावपलकावर 9, वाईटचा इशारा आला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कट, क्षेत्ररक्षक नाही आहे, स्वतः विकेट किपर चेंडूला फील करतोय. त्यापूर्वी मात्र एक सिंगल आणि सिंगलनी स्ट्राईक इथं मात्र स्वतःकडे ठेवणार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गडी जरी बाद झाला असेल संतोष जोशी, पण भाऊ पाटील मित्र म्हणेन की जी सरासरी पाहिजेत 10 धावा धावपलकावर, इथून येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून 25 धावा जर लावल्या गेल्या तर 35चा आकडा एक चांगला आकडा माटला जाईल. चल आपण वेळेचं भान ठेवायचंय. आमच्या क्रिकेट रसिकासाठी सोडणं संधी आहे. जर आपण चेंडू बॅटमधून निघाला शिमेरीच्या वरतून जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, तो जर आपण झेल घेताय तर त्यासाठी कबीर ठाकरे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये. आणि कबीर शेठ मला एक सांगा, जर कॉमेंट्री बॉक्सकडे आला, जर भाऊ पाटील किंवा समालोचकांनी झेल टिपला 500 रुपये. क्या बात आहे. आणि आमच्या पाहुण्यासाठी सुद्धा सोडणं संधी आहे. आणि जे VIP डायजवर जर षटकार जातोय तो जर झेल घेतला तर 500 रुपये. निश्चित नो डाऊट कबीर ठाकरे साहेब नेहमी सातत्याने स्पर्धेमध्ये रंग भरताना पाहतोय आपण, उत्साह वाढवताना प्रत्येक खेळाडूच. क्रिकेट रसिकासाठी आता मात्र 200 रुपयाची रोख रक्कम. चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी. काय चांगलं तालमेल आहे. दबाव टाकला पहिली धाव घेताना, माहीत होता मिड विकेट आणि लॉंग ऑन लांब आहे आणि त्या संधीचं लाभ उठवताना 2 धावा नंदू पूर्ण करतोय. एकच जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 12. गोलंदाज सज्ज होताना परत दिलीप तरे, खूप मोठं नाव. रेग्युलर क्रिकेट जेव्हा खेळायचा लोकप्रिय खेळाडू होता. याच पात्र हवेत आहे, झेल होईल का? ॲक्शन दिसत नव्हती की हा क्षेत्ररक्षक झेल घेईल. धावा किती मिळेल? संदीप मणेरा क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यापूर्वी फक्त आणि फक्त यावेळेस मात्र 2 धावा धावपलकावर. धावसंख्या 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि एकट्याच्या खात्यात तब्बल 14 धावा. चांगली बॅटिंग करताना क्रमांक 3 वर आलेला नंदू पाटील. असं वाटते की कारिवली टीमचं आगमन झालं नाही. पाठीराखीव खूप जास्त संख्येने वाट पाहिली आणि अप्रतिम हा कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा चौकार. माझे गाव देवी, गाव देवी, गाव देवी, गावाचे माझे गाव देवी, आई बसली या गावाला, आई बसली या गावाला. ठाकूरपाडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला. धावसंख्या 18. पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा वसूल करतोय आणि चांगली बॅटिंगला प्रारंभ नंदू पाटील. हो, चांगला फटका ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहेत. पंबलिंग पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी तर मात्र करताना पाहतोय. यावेळेस पात्र परतीचा प्रवास करावा लागेल. 1 धाव मिळेल नंदू पाटील याला. दुसरा फलंदाज बाद होतोय. 2 बाद धावपलकावर धावा आहेत त्या 19. गावाचे माझे गाव देवी, गाव देवी, गाव देवी, गावाचे माझे गाव देवी, आई बसली या गावाला, आई बसली या गावाला. ठाकूरपाडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला, ठाकूरपडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला. ठाकूरपाडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला, ठाकूरपाडा गावाची. हो, एक कोण आ गए अंदर. हा कुठला खेळाडू? शॉर्ट पॉकेट डायनामिक. क्या बात आहे. गणेश पाटील धडाकेबाज, खूप मोठं नाव. आणि हा खेळाडू म्हणजे नो डाऊट लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकारसाठी कबीर ठाकरे साहेब यांच्याकडून 1000. ती क्षमता आहे गणेश पाटील या बॅटरकडे, नंदूकडे. गोलंदाज सज्ज होताना पुढे येऊन ड्राईव्ह केलंय. ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. यावेळेस पाहता चांगलं क्षेत्ररक्षण. संदीप मणेरा लॉंगॉनला उभा आहे.
खूप चांगला खेळाडू आणि सातत्याने माझे खास जवळचे मित्र सुद्धा आहेत. DJ हर्षल आमचा मधुर आवाज पोहोचवण्याचं काम करताना पाहतोय. याच पाहता फुल टॉसरा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय हा झेल आणि आला तसा परत हलक्या हलक्या पावलांनी परतीचा प्रवास करताना पाहतोय. गावाचे माझे गाव देवी गाव देवी गाव देवी गावाचे माझे गाव देवी आई बसली या गावाला आई बसली या गावाला ठाकूरपाडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला ठाकूरपडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला ठाकूरपाडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला ठाकूरपाडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला. शॉर्ट पॉकेट डायनामाइक म्हणून ज्याची ओळख आहे. जसा आला तसाच वापस गेला. धक्का बसलाय तो तिसरा. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 20 प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी. अनुमान लावला होता की प्रोजेक्ट स्कोर किती होईल. 30 पर्यंत मजल मारेल. गणेश पाटील यांनी निराश केलं. खूप मोठे पंच म्हणून जबाबदारी पार पाडतात गणेश पाटील टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये आणि खूप कालावधीमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये एक मोठी छाप. मग निखिलेश बजाके असो की मात्र दिनेश भांबरे असो, राजेंद्र बजाके, अंतिम षटक संदीप मनेरा चांगला खेळाडू कुलबॅन तो अंतिम षटक टाकण्यासाठी टर्न केलंय. खाली क्षेत्र आहे. धावा मिळेल 1 किंवा 2. नंदू मात्र निश्चित पहिल्या चेंडूपासून जर पाहिला पण दुसऱ्या चेंडूपासून खेळपट्टीवर आहे आणि आतापर्यंत आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात जेवढ्या धावा धावपलकावर आहेत ना ते सर्वच्या सर्व नंदूच्या नावावर आहेत. नो डाऊट नंदू सबका बंधू. ग्रेट ग्रेट खूप चांगलं खेळाडू. चांगलं व्यक्तिमत्व दादांचं पाहतोय आपण आणि एका गावाचं चांगलं युवा नेतृत्व पाहतोय आपण नंदू शेठ यांच्याकडून. इथं मात्र आपल्या टीमला खूप चांगली मजबूत सुरुवात करून देताना जबरदस्त नो डाऊट. आणि सातत्याने नंदूदास सोबत हेच सांगतो मी किती खेळाडू आहेत पण पूर्ण दारोमदार नंदू पाटील यांच्याकडे असते आणि तीच जबाबदारी घेऊन बॅटिंग करताना परिस्थिती आढावा परिस्थिती जाणीव करून जो खेळाडू बहारदार खेळी करतोय तो महान असतोय हे दाखवलंय आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी नंदू पाटील यांनी. ओहो महेशच्या बॅटमधून हा स्विंगचा फटका सरळ हातात नाही आहे. जयदेव जयदेव म्हणत हा खेळ सोडल्या गेलं आणि या किमती 2 धावा. महेश डावकुरा हा एक चांगला ऑलराऊंडर. निश्चित वेलकम सुस्वागतम सुस्वागतम मित्रांनो. आपण ही टुर्नामेंट ज्याच्या नावाने आपण पाहतोय भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण ज्यांना देतोय स्वर्गीय विनायक ठाकरे यांचे मोठे बंधू उद्योगपती आणि BMCचे माजी कर्मचारी आदरणीय उलनशेठ ठाकरे साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होताना पाहतोय. वेलकम साहेब सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्योगपती ठाकूरपाडा गावाचे हे खूप चांगलं व्यक्तिमत्व साहेबांचं. तर धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर इथं मात्र पाहतोय 25 शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यांना कव्हरेज करताना पाहतोय आपण आयोजक कमिटीचे मेंबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता तरेसाहेब हे घेऊन येताना पाहतोय आपण. आणि दादा जसं व्यासपीठावर येईल त्यानंतर मात्र बक्षीसचा वर्षाव होईल. यास पात्र ड्राईव्ह केलंय. छोट्या बॅटरीचा वापर केला होता. ऑफ ड्राईव्ह एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना एकाच ॲक्शनमध्ये थ्रो जातोय. चांगला थ्रो गॅदर करतोय आणि इथं मात्र मला वाटतं की परतीचा प्रवास करावा लागेल का. माझे गाव देवी गाव देवी गाव देवी गावाचे माझे गाव देवी आई बसली या गावाला आई बसली या गावाला ठाकूरपाडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला
ठाकूरपडा गावाची गो गावदेवी बसली मंदिराला. ठाकूरपाडा गावाची गोगावदेवी व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे स्वर्गीय विनायक ठाकरे यांचे बंधू आणि खास आमचे या क्षणीचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे विजेंद्र ठाकरे साहेब यांचे मोठे बंधू उलनशेठ ठाकरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडूचा खेळ अजून मला वाटतं की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या धावसंख्या पाहतोय धावफलकावर 26 3 षटकाचा सामना म्हणजे या इनिंगचा हा शेवटचा षटक आपण पाहतोय. निश्चित सुस्वागतम एक सुनमहान व्यक्तिमत्वाचं आगमन होताना पाहतोय आपण या सत्रामध्ये. शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख सन्माननीय बबन पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. सरळीपाडा गावाचे एक डॅशिंग नेतृत्व आणि खूप एक आदर्श व्यक्तिमत्व असे डॅशिंग अंदाज नेहमीच असते असे सन्माननीय बबन पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन. साहेब आपलं मनपूर्वक असं स्वागत आहे व्यासपीठावर. तर या इनिंगचा जवळपास हा शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू हाताळला होता. हो यास पात्र ऑन द रेस चिप केले हवेत एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधोमध आणि त्या दरम्यान मात्र संधी निर्माण होती. 2 धावा कंप्लीट मात्र तिसरी धाव होईल की नाही आणि आता मात्र तिसरी धाव होणार नाही आहे. परतीचा प्रवास करावा लागेल 2 धावा धावफलकामध्ये ॲड करताना. तर धावसंख्या 28 पाहतोय आपण. 29 धावाचं आव्हान सातत्याने हा तिसरा सामना पाहतोय की आज 28 आणि 29चा आकडा आलाय. चल आपण लगेच यायचे गावदेवी पिंपळगड टीमचा कॅप्टन कारण की आपण त्यासाठीच हा सामने 3 षटकाचे ठेवलेले आहेत. विनंती असेल तर व्यासपीठाकडे आपण जाऊया. नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे पाहतोय आपण. आणि आता मात्र सुवर्ण संधी असेल शिवसेना गटाचे उपतालुका प्रमुख आणि खूप एका डॅशिंग नेतृत्व आदरणीय बबन पाटील साहेब यांच्याकडून प्रति षटकाराला इथं मात्र 200 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. आणि तसेच पाहतोय की आपण त्याच्या समेत ठाकूरपाडा गावाचे उद्योजक उलनशेठ ठाकरे साहेब हे सुद्धा आहेत. त्यांच्या सभेत नो डाऊट पाहतोय की आपण सरवली ग्रामपंचायतचे लागोपाठ 3 षटकारासाठी आता मात्र उलनशेठ यांच्याकडून 1000 रुपये. त्याच्या समेत पाहतोय आपण सरवली ग्रामपंचायतचे पहिले सरपंच आणि आडगाव विद्यामंदिराचे माजी उपाध्यक्ष आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आदरणीय लक्ष्मण चौधरी साहेब हे व्यासपीठावर आहेत. त्यांच्या समेत पाहतोय की आपण विद्यमान सरपंच एक युवा डॅशिंग उत्तम चौधरी साहेब यांचे पिताश्री सन्मान्य मुकुंद चौधरी साहेब. तसेच पाहतोय की आपण आदरणीय पिंपळगडचे गणेश पाटील साहेब हे सुद्धा व्यासपीठावर पाहतोय आपण. आणि आदरणीय बाबुलनाथ शिल्के साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. तसेच आमचे प्रत्येक आयोजक कमिटीचे मेंबर खूप अफाट मेहनत करताना अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ प्रवेश करेल हे भाकीत करणं आता योग्य ठरणार नाही आहे कारण की 29 धावांचं मापक टार्गेट आहे. आणि ज्या प्रकारे आपण गावदेवी अंजूर टीमची बॅटिंग लाईन पहिला पण मजबूत आहे.
खूप चांगली बॉलिंग करावी लागेल. आज पिंपळगड टीमच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष पाहिलं की शॉर्ट पॉकेट डायनामिक गणेश पाटील आता मात्र निश्चित पाहतोय की आपण व्यासपीठावर शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख आणि खूप डॅशिंग नेतृत्व आदरणीय बबन पाटील साहेब यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकला रोख रक्कम 2000 रुपये आणि तसेच पाहतोय की आपण 1000 रुपये आमचे आदरणीय उलनशेठ साहेब यांच्याकडून आणि 1000 रुपये इथं मात्र कबीर ठाकरे साहेब यांच्याकडून. तर सलामी जोडी कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल हे बाकीत करणं योग्य ठरणार नाही आहे. आणि आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी थोडासा घेतो विश्रांती, तुम्ही घेऊ नका विश्रांती. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया. पुढच्या इनिंगचं धावतं वर्णन ऐकूया. सरोलीचा बुलंद आवाज नव्हे तर व्हॉइस ऑफ भिवंडी एक युवा समालोचक आमचे परम मित्र विशाल पाटील यांचा एक सुमधुर आवाज ऐकूया. कॉमेंट्री बॉक्समधून ओ टू कॉमेंट्री बॉक्स विशाल पाटील. थँक्यू सो मच सुनीलजी पवार सर. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2023 मध्ये सेमीफायनल 2 आपण मित्रांनो पाहत आहात. पहिलं सत्र आपण बघितलं 28 बनवलं गेलं 29चं लक्ष. चला फिल्डिंग लावून घ्या टीम पिंपलगर. सरोलीपाडा गावचे जावई श्रीमान मिलिंदजी नाईक साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत. यस महाराष्ट्र बॉक्स लंगडीचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत कारिवली गावचे आमचे आदरणीय आणि त्याचप्रमाणे सरोलीपाडा गावचे जावई आमचे आदरणीय नीलमजी नाईक साहेब. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करा. विनंती असेल टीम पिंपलगर आम्ही विनंती करतो आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. 29 धावेंचं लक्ष. कशा प्रकारे आता खेळ होईल कारण 29 डिफेंड करण्यासाठी 4 षटकांमध्ये प्रत्येकी गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याचप्रमाणे 3 षटकांचा सामना आहे. माफी असू द्या. तीन षटकांचा सामना आहे. 29 धावींची आवश्यकता. चेक गोवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि एक उत्कृष्ट खेळाडू निश्चित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत बंडू पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपण या व्यासपीठावर. आणि तसेच मी नीलम नाईक साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुद्धा आहेत. दादा आपण या व्यासपीठावर. एक खूप मोठं व्यक्तिमत्व नीलम नाईक साहेबांचं. सामना सुरू होता. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. 3 षटकांचा हा सामना होता. पहिलं सत्र आपण बघितलं 28 बनवलं गेलं. आता 29 डिफेंड करायचे आहे टीम पिंपलगरला. पहिल्या षटकामध्ये देवीदास तयार होतं. सलामीला दरम्यान दिलीप आणि त्यांच्या समेत संदीप. गेम इज ऑन. लेट्स प्ले. चला सामन्याला सुरुवात करा. देवीदास पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. डॉट बॉल. याच दरम्यान शुभ आगमन होत आहे महाराष्ट्र बॉक्स लंगडीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे माजी भिवंडी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष त्याचप्रमाणे नो डाऊट एक फार मोठं व्यक्तिमत्व एक लेजेंडरी क्रिकेटर कारिवली गावचे आणि त्याचप्रमाणे सरोलीपाडा गावचे जावई आमचे आदरणीय नीलमजी नाईक साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आणि त्याचप्रमाणे भिवंडी 40+ निवड समिती सदस्य देखील आहेत. फार मोठे व्यक्तिमत्व आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे दादा. लेट कटचा फटका. फील्डिंग देखील चांगली राहिली. जर डायरेक्ट हिट आला असतं तर काम तमाम होता. ओबत्रो देखील झाला. बघा दोन्ही फलंदाज अजून देखील विचार करतायत की रन घ्यायची की नाही. शेवटच्या मोमेंटला नाकारलं. एक धाव कंप्लीट आणि या एका धावेच्या मदतीने दिलीप आणि संघ अंजूर ऑफ द मार्क होतं.
बघा असा दिवस गावदेवी अंजूरने काय खेळ दाखवला, कौतुकास पात्र खेळ. कारण प्रत्येकी मॅचमध्ये ज्या मोमेंटवरती असं वाटत होतं की अंजूर संघ बॅकफूटवरती आहे, त्या चरणावरती कमबॅक आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे ग्रामीणचे एक खूप मोठं नेतृत्व, सर्वांचे लाडके विनोददादा ठाकरे साहेबांचं आगमन होताना पाहतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दादा आपण या. आणि आमचे आयोजक कमिटीचे मेंबर त्यांना घेऊन येताना पाहतोय आपण. बघा अंपायर मॅच थांबवा 2 मिनिटासाठी. राजनोली गावचा विकास जर म्हटलं तर नो डाऊट हा चेहरा आपल्याला पाहायला मिळते. असे एक खूप चांगलं नेतृत्व विनोददादा ठाकरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे एक डॅशिंग नेते. दादांचं व्यासपीठावर आगमन होताना वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे संजयजी ठाकरे दादांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. चांगली डिलिव्हरी, चांगल्या लाईनवरती हा बॉल टाकला होता. डॉट बॉल दरम्यान इथं पाहायला मिळतो. बघा जसा डॉट बॉल आला, टाल्या देखील वाजताना आपण आता पाहतो. कारण भरपूर सारे प्रेक्षक आज पिंपलघर संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण स्पेशली ग्रामीण 40+ मध्ये आपण जर विचार केला टीम पिंपलघरचा, तर एक दिग्गज संघ आहे, एक मोठा संघ आहे. आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनल 2 पर्यंत ते देखील पोहोचल्यात. लढाई सुरू आहे अजून देखील. बॅकफुटला जाऊन पंच केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक एका धावेच्या मदतीने आता 4 वरती जाऊन पोहोचला. बघा 29 बनवायचे आहेत आणि सुरुवात थोडी धीमी आहे, शांत सुरुवात. पण ते म्हटलं जातं ना की क्रिकेटच्या पदलावरती सुरुवात कशी असू द्या, अंत तुमच्या बाजूने असला पाहिजे. आणि हा अंत आता कोणाच्या बाजूने असेल, शेवटचं हसू या सेमीफायनल 2 मध्ये कोण असेल, टीम पिंपलघर की टीम अंजूर. पहिलं षटक देवीदास आतापर्यंत फार चांगले राहिले, इकॉनॉमिकल गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल फुलरलँड टाकलाय, लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली जाईल का, अप्रतिम झेल इथं टीपला गेला. आणि हा पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी अंजूरला. फलंदाज बाद. गावाचे माझे गावदेवी गावदेवी गावदेवी, गावाचे माझे गावदेवी, आई बसली या गावाला, आई बसली या गावाला. ठाकूरपाडा गावाची गोगा. थँक्यू टीचर, थँक्यू. आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. सन्माननीय आमचे जैन शेठ दादांचं आगमन. दादांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या मोमेंटवरती तो प्रयत्न होणं देखील गरजेचं होतं. कारण बघा प्रेशर वाढत चालला होता. प्रयत्न केला, धावफलक बघा 4 वरती आहे, 1 विकेट गेला. बॉल शिल्लक असतील या मॅचमध्ये आता 12 आणि आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 25 धावांची आवश्यकता. रिक्वायर्डचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 25 बनवायचे आहेत, म्हणजे 12.5 रन प्रति ओव्हर इथनं बनवायच्या असतील टीम अंजूरला. पण आजचा दिवस जर आपण पूर्णपणे विचार केला, अंजूर संघाने थ्रिलर मॅचेस जिंकलात, क्लोज एन्काउंटर जिंकलेत, म्हणजे आपण या संघाला कमी लेखू शकत नाही आहे. 12 मध्ये 25 धावांची आवश्यकता असताना आता कशा प्रकारे कमबॅक या मॅचमध्ये केला जाईल टीम अंजूरच्या माध्यमातून, की ज्या प्रकारे आतापर्यंत गावदेवी पिंपळघरची आपण गोलंदाजी बघितली, त्यात चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती ते फायनलमध्ये पोहोचतील का. दुसरं षटक तयार होतात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज महेश. 12 चेंडू 25. क्रमांक 3 वरती आपण बघितलं फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये आलेत. फार चांगला खेळ आज पूर्ण दिवसामध्ये अंजूर संघाने दाखवला. बट या सेमीफायनल 2 मध्ये तेच वर्चस्व ते प्रस्थापित ठेवतील का. जास्त वेळ खर्च होतोय बघा, कारण यानंतर फायनलची मॅच देखील कव्हर करायची आहे आणि ती देखील कमीत कमी 4 ओव्हरची तर झालीच पाहिजे. त्या अनुषंगाने सगार्य असू द्या. भरपूर सारे दिग्गज मान्यवर आज आमच्या व्यासपीठावरती व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
2 षटक आणि आता 25 धावेंची आवश्यकता. महेश पहिलाच बॉल दरम्यान सोडून दिला, कारण उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर एक अतिरिक्त रन इथनं मिळेल म्हणजे 12 मध्ये आता 24 रिक्वायर रेट. आता 12चा प्रति षटका मागे किमान मी म्हणेन 1 ते 2 चांगले फटके येणं टीम मंजूरसाठी महत्त्वाचं, पण त्याच पलीकडे हे षटक येणारे 6 चेंडू टीम पिंपलगडसाठी फार महत्त्वाचे आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल पाकफुटला जाऊन खेळायचं होतं, बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथं येतोय आणि सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो की टीम मंजूरसाठी ना अडचणी वाढत चाललेल्या आहेत, कारण बाउंड्रीज या षटकामध्ये कमीत कमी 2 तरी यायला हव्यात, तेव्हा जाऊन एक बॅलन्सेबल स्थितीमध्ये अंजूर संघ पोहोचेल. पूल केला, बॉल हवेमध्ये हवे, बट अगदी जर बघितलं गेलं हवा तसा बॉल बॅटवरती आला नव्हता. 2 धावेंचा हा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या देखील जातील. चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. समीकरण पुन्हा एकदा चेंज. समीकरण या मॅचमध्ये आता उरलंय बॉल शिल्लक 10 आणि आवश्यकता असेल इथनं 22 धावेंची. 10 चेंडू 22. रिक्वायर्ड देखील आता पुढे चाललाय वेगाने. बाउंड्रीज येणं गरजेचं आहे. बघा प्रश्न आता हा आहे की दिवसभरामध्ये तुम्ही जितका चांगला खेळ दाखवला त्याच्यापेक्षा देखील जास्त चांगला खेळ या सेमीफायनल 2 मध्ये दाखवायचा आहे. बॅकफुटला जाऊन खेळलेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. एक सिंगल इथनं घेतली जाईल. 9 चेंडू 21. टीम पिंपलगडचं कौतुक करावं लागेल, कारण अशा मॅचेसमध्ये हा संघ जास्त चांगला खेळ करतो. जितक्याही मॅचेस मी बघितलेले आहेत 40+ फॉर्मॅटमध्ये टीम पिंपलगडच्या, तुम्ही या संघाला अगदी क्वालिफायर किंवा सेमीफायनलमध्ये पिंपलगडला हरवणं म्हणजे फार कठीण असतं, आणि सध्याच्या घडीला हा संघ त्या प्रकारे खेळ करतोय. या मॅचमध्ये आता समीकरण जे उरलंय 9 चेंडू शिल्लक आणि अजून देखील 21 धावेंची आवश्यकता. स्क्वेअर ऑफ द विकेट, पण बॅकवर्ड पॉइंट रिजनला फिल्डर आहेत. फिल्डिंग देखील चांगली आणि रनआउटची संधी होईल का आता ते देखील पाहावं लागेल. फक्त एकच धाव कंप्लीट केली जाईल. आता अंजूर संघाचे जे खेळाडू आहेत ते प्रेक्षक आहेत ते निराश, कारण समीकरण आता कठीण होत चाललंय. 8 चेंडू आता 20 धावेंची आवश्यकता. येणारे 2 चेंडू मी म्हणेन दोन्ही बाउंड्रीज येतील तर चांगलं आहे, बट कमीत कमी एक तर शोधावीच लागणार आहे. कौतुक करावं लागेल महेशचं या षटकामध्ये. काय गोलंदाजी आतापर्यंत केली. आठ चेंडू 20. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. वॉट अ शॉट. पाठवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गावाचे माझे गाव देवी, गाव देवी, गाव देवी. गावाचे माझे गाव देवी, आई बसली या गावाला. आई बसली या गावाला. काय फटका होता, अप्रतिम फटका. 6 धावा या निर्णायक क्षणावरती. हा निर्णायक फटका. फलंदाज हॅलो चेक. दरम्यान पाहतोय आपण भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान सचिव साहेब सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांचं आगमन होताना पाहतोय. वेलकम, सुस्वागतम. पाहतोय आपण जोशी साहेबाचं खूप मोलाचं या असोसिएशनमध्ये कार्य पाहतोय. असे जोशी साहेबांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. गावाचे माझे गाव देवी, गाव देवी, गाव देवी. गावाचे माझे गाव देवी, आई बसली या गावाला. आई बसली या गावाला. ठाकूरपाडा गावाची गोगाव देवी बसली मंदिराला. बघा धाव फळक जाऊन पोहोचलं षटकाराच्या मदतीने 15 वरती. म्हणजे 6 चेंडूमध्ये आता इथं आवश्यकता असेल 14 धावेंची. बघा 8 मध्ये 20 हव्या होत्या षटकाराला. 14 बाकी राहिल्यानंतर विकेट, म्हणजे आता 6 चेंडू 14 धावेंची आवश्यकता. टीम मीटिंग सुरू आहे, कारण अजून देखील माहिती आहे की आता मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज येतोय सचिन. चेक. आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत विशाल पाटील, कारण की पावतो पाहुण्यांची मंदिरी खूप जास्त आहे. त्यापूर्वी मात्र आपण व्यासपीठावर पाहतोय की निश्चित नो डाऊट खूप मोठं नाव आहे. महाराष्ट्र लंगडी असोसिएशनचे पंचसुद्धा आहेत नीलम नाईक साहेब, यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी विनंती करेन इथे मात्र निश्चित कबीर ठाकरे साहेबांना की आपल्या शुभहस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचे आहे.
अंतिम फेरीत त्याचा संघ प्रवेश केलेला आहे. एक जबरदस्त कामगिरी. आणि कारिवली गाव जर म्हटलं टेनिस क्रिकेटचं खूप मोठं गाव आहे. आणि काल अशा प्रकारे पाहिलं होतं की रेग्युलर टीमचं प्रदर्शन निश्चित मनाला टोचणारा तो पराभव कारिवली टीमचं होतं काल. पण हारल्या एका पराभवाने तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 14 धावेंची आवश्यकता आणि अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवला गेला गणेश पाटील वरती. गणेश पाटील रेग्युलर फॉर्मॅटमध्ये अनेक वर्ष पिंपलगर गावासाठी चांगला खेळ या खेळाडूने केला. बट आज या सेमीफायनल 2 मध्ये त्याचा खेळ कशा प्रकारे असेल, कारण हे 6 चेंडू निर्णायक, हे 6 चेंडू आपल्याला सांगतील की सेमीफायनल 2 मध्ये इथनं पोहोचेल कोण. आणि जिथं चषची गोलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहतात तो गणेश पाटील आता मात्र येतोय बॉलिंग अटॅकला. आणि हर्षल डीजे खूप मोठा फॅन आहे. त्यांची बॉलिंग पाहण्यासाठी आता मात्र निश्चित क्राऊडमध्ये उत्सुकता आहे. 6 चेंडू 14. बघा अगदी जर लास्ट षटक आपण बघितलं तर 11 धावा आल्या. पहिलं षटक फार चांगलं होतं देवीदास, ज्याच्यामध्ये फक्त 4च झाल्या होत्या. बघा पिंपलगर संघ घाई करा मित्रांनो, कारण यानंतर मेगा फिनाल मॅच देखील बाकी असेल. ती कमीत कमी आम्हाला 4 षटकांची तर करायचीच आहे. 6 मध्ये 14. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज जाता असेल सतीश आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सचिन सारखा एक हार्ड हिटर बॅट्समन. शेवटचं षटक पहिला बॉल. पहिलाच बॉल काढा लागली आहे. ट्रॅव्हल होतोय बॉल नॉन स्टॉप रिजन. अगदी फिल्डर वेगाने पोहोचतात. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, कौतुक करावं लागेल. आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. कारण बघा एकंदरीत जे फिल्डर थर्डमॅन रिजन वरती होते त्यांचं कौतुक करावं लागेल. अगदी वेगाने गेले, चांगली फिल्डिंग त्यांनी केली, रन्स आपल्या संघासाठी त्याने वाचवले. 5 मध्ये आता 12 धावांची आवश्यकता असून देखील दोन्ही संघांना समान संधी. इथनं बाजी मारेल कोण हा सर्वात मोठा प्रश्न सेमीफायनल 2 मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांना खेळताना. फुलर लेन टाकलाय बॉल हवे मध्ये. फिल्डर पोहोचतात. महत्वपूर्ण झेल आहे आणि कम्युनिकेशनचा अभाव आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळेल. बघा इथनं 2 खेळाडू पोहोचले होते बट कॉलिंग केलीच नाही. इथनं एखाद्या खेळाडूने म्हणायला हवं होतं आय विल टेक इट, मी कॅच घेतोय. कम्युनिकेशनचा अभाव, कोऑर्डिनेशनचा अभाव, त्याचा फायदा आता फलंदाजाला मिळेल. 2 धावा कंप्लीट आणि आता समीकरण या मॅच मध्ये बाकी 4 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 10. तर विशाल थोड्याच वेळात या कार्यक्रमाचे खास प्रमुख मान्यवर काँग्रेस ठाणे ग्रामीण अध्यक्ष आणि खूप एक चांगलं नेतृत्व दयानंद चोरगे साहेबांचं आगमन होणार आहे. चांगली डिलिव्हरी, डॉट बॉल येतो. 3 चेंडू आता 10 धावांची आवश्यकता. प्रेशर वाढतो आता टीम अंजूरवरती. एखादी बाउंड्री येणे या चरणावरती फार गरजेचं आहे, कारण प्रश्न आता खऱ्या अर्थाने सन्मानाचा आहे. 3 चेंडू 10. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. क्या बात आहे गणेश पाटील, यू ब्युटी. काय गोलंदाजी सुरू आहे. 2 लगातारचे 2 डॉट बॉल आणि या मॅच मध्ये आता पिंपलगड संघ हावी, कारण 2 चेंडू शिल्लक असतील आणि हा सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायचा आहेत अंजूर संघाला 10 धावा. फुल टॉस बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचतात. कॅच पकडली आणि कॅच नाही, ही मॅच पकडली आहे. आता 1 चेंडू 10. हा सामना सध्याच्या घडीला टीम पिंपलगडच्या खिशामध्ये. फलंदाज बाद. गावाचे माझे गाव देवी, गाव देवी. थँक्यू टीचर, थँक्यू. याच दरम्यान शुभ आगमन होत आहे मामा ग्रुपचे फाउंडर अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे लाडके भिवंडीचे लाडके मामा हिंदर मामा पाटील साहेबांचं शुभ आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि साहेबांचा मेगा इव्हेंट येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 फेब्रुवारी पासून 4 फेब्रुवारी पाहायला विसरू नका. मामा ग्रुप आयोजित आणि हिंदर मामा पाटील साहेबांच्या विद्यमानाने डे नाईट टुर्नामेंट मामा ट्रॉफी 2024.
अनुचित खूप छान उल्लेख केला आपण. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचे लाडके भिवंडीकरांचे मामा म्हणजे हिंदर मामा यांचं आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तर पाहतोय आपण व्यासपीठावर इथं मात्र आगमन होताना नो डाऊट. आणि याचबरोबर मात्र हा सामना जिंकलाय आणि अंतिम फेरीत प्रवेश केलाय. बस असं ठेव, याला काहीच बदल करू नको. तर टॉस करण्यासाठी विशाल टॉस बॉक्स मध्ये सज्ज होईल.